अम्मा की पढाई याच्या उपक्रमाचा आज चंद्रपूरमध्ये शुभारंभ झाला आहे। विशेष म्हणजे गोरगरीब जनतेसाठी, विद्यार्थ्यांसाठी हे अम्मा की पढाई याची सुरुवात करण्यात आली आहे। त्यासाठी मोठ्या संख्येने जे विद्यार्थी आहे चंद्रपूरकर त्यांना अम्मा की पढाई मार्फत या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार, त्या शिक्षणचे खर्च उचलले जाणार आहे। आमदार किशोर जोरगेवार यांची ही अम्मा की पढाईचे उपक्रम आहे। भाऊ, कोणत्या संकल्पनेतून अम्मा की पढाई सुरू केली आहे? कोणताही मुलगा गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये ही भावना ठेवत या ठिकाणी अम्मा की पढाई उपक्रम सुरू केलेला आहे। क्लर्क टू कलेक्टर, पोलीस टू सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस यामध्ये आजच्या या उपक्रमामध्ये 18 हे निराधार मुलं आहेत, 20 पेक्षा अधिक दिव्यांग मुलं आहेत, गरीब जे शिकू शकत नाही परंतु ज्यांना चांगले पर्सेंटेज आहे अशा मुलांकरता हा उपक्रम आहे। 3000 विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा घेतली ज्यामध्ये 300 विद्यार्थी पात्र ठरले आणि त्या 300 मुलांना हा अम्मा की पढाई हा उपक्रम त्या ठिकाणी एक सामाजिक भावनेतून त्यांना त्यांचे स्वप्न साकार करण्याकरता हा उपक्रम सुरू करतो। हे संकल्पना आपल्याकडे कशी आली? आता असं आहे की माझंही शिक्षण मधातूनच सुटलेलं आहे। शिक्षण सुटल्याचं दुःख काय असते ते मला माहिती आहे, पण असं आपल्यासारख्या अनेकांना शिक्षण सुटू नये, त्यांच्या हातून देशसेवा घडावी, समाजसेवा घडावी म्हणून त्यांना स्वप्न पूर्ण करण्याच्या करता म्हणून ही कल्पना आलेली आहे। पुन्हा याच्यामध्ये किती विद्यार्थी असणार आहे? आपण याच्यामध्ये हे दरवर्षी याच्यात वाढत जाईल, वेगवेगळे कोर्सेस, IAS, IPS, UPSC, MPSC हे दरवर्षी याचं स्वरूप वाढत जाईल। हे सुरुवात आहे, मोठे आहे। जसं अम्मा का टिफिन आम्ही 10 लोकांपासून सुरू केला, आज 300 लोक 350 लोकांपर्यंत जातो, तसाच हा उपक्रम पुढे त्याला मोठं रूप येणार आहे। तर आपण बघितलं अम्मा की पढाई आणि त्यानंतर अम्मा की टिफिन आणि आता अम्मा की पढाई या प्रकारे अशा प्रकारे उपक्रमातून आमदार किशोर जोरगेवारनी या ठिकाणी अशा प्रकारे गरजू विद्यार्थ्यांची शिक्षणाची व्यवस्था केली आहे। निलेश डहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।